प्रेशर कमी शेवटचे 3. अरे 1 तास झाला बाबा. ए सनी काय मित्रांनो, हा मिनी केरलाचा स्पॉट आहे. सुनामी आली आणि सगळं वाहून गेलं. हे बघा सगळे खेकडे, ते खूप सगळे खेकडे. आज दिवसभर आपण फिरणार आणि फिरणार आणि फिरणार. फक्त सनीच्या किडनीमध्ये डायरेक्ट अटॅक आला होता. आयलंड आहे, एक मार्केट आहे हा छोटासा. इथे CNG भरायसाठी थांबलोय, पण वीरेंद्रला फक्त ताक पाहिजे. मित्रांनो बॅड न्यूज आहे मित्रांनो, प्लॅन कॅन्सल झाला आमचा. मस्त मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज आमचा प्लॅन आहे तारकर्ली आणि युटिलिस्टला जायचा. सगळ्यात फेमस लाईट हाऊस आणि आपला देवबागचा बीच हा कव्हर करणार होता. सकाळी सकाळी एकच रोड आहे तारकर्ली टू देवबाग, आणि आम्ही सकाळचे 9:30 झालेत. आणि आपला प्लॅन आज देवबाग, निवती, लाईट हाऊस आणि कायाकिंगचा पण आहे. तर आज दिवसभर आपण फिरणार आणि फिरणार आणि फिरणार फक्त. देवबागला भेटू. मित्रांनो, आपण नदी आणि समुद्राच्या संगमावरती आहे. ही नदी आहे आणि असं गेलं की हा समुद्र आहे. नदी समुद्र, नदी समुद्र. मित्रांनो, आपण आता चालणार आहे निवती लाईट हाऊसला आणि सीगल आयलंड, सुनामी आयलंड आणि भरपूर अशा ठिकाणी. आणि आता आपण सध्या जेवणासाठी थांबलो आहे. जेवण झालं की आपण जाऊ. आपल्याला एक भाऊ भेटला आहे, तो बोलला की आम्ही तुम्हाला 4,500मध्ये करून टाकू. आम्ही 9 लोक आहे, 9 लोकांचं 4,500मध्ये होऊन जाईल. खूप बजेट फ्रेंडली होऊन जाईल आणि तो सगळे स्पॉट दाखवणार आहे. आम्ही लाईट हाऊससाठी निघालो. इथून आम्हाला एक बोट भेटणार होती आणि तिथून आम्ही लाईट हाऊस, म्हातारीची चूल वगैरे सगळं एक्सप्लोअर करणार होतो. तर आम्ही तिकडेच बोटसाठी निघालो होतो. आपण निघालोय.
आणि मित्रांनो, काही तासाच्या प्रवासाने अखेर तो क्षण आलाच ज्याची आम्ही वाट बघत होतो, ज्याच्यामुळं आम्ही ट्रिप प्लॅन केली, ते म्हणजे लाईट हाऊस. मित्रांनो, हा ओल्ड लाईट हाऊस पोर्तुगालच्या काळातला आणि हा आहे न्यू लाईट हाऊस जो ब्रिटिशांनी बांधलेला आहे. हा अजूनसुद्धा रनिंग कंडिशनमध्ये आहे. हा सांगतो बोटींना, भाई दगड इकडं नको येऊ. या पायऱ्या होत्या, इथून पोर्तुगीजवरती जायचे. लाईट हाऊस रनिंग कंडिशनमध्ये ठेवायचे. सगळ्या गोष्टी आपण पाहिल्यानंतर परत निघालो. साधारण हा प्रवास आमचा होता 2 तासाचा. तिथं आम्ही सगळे स्पॉट कवर केले. परतीच्या प्रवासाला चाललोय आता. अजून निघून किती वेळ झाला आपल्याला? अर्धा तास, 2 तास झाले आम्ही निघालो होतो किनाऱ्यावरून. सगळं बघून झालं आमचं. आता परत चाललो. एक स्पॉट राहिला आमचा, तो बघून आम्ही जाणार परत. पहिला इथे पूर्ण तुम्हाला वाळू दिसायची. भोगवे बीच, भोगवे. हा आता काय भोगवे? हा क्रोकोडाईल आयलंड आहे. त्याचा शेप क्रोकोडाईल साईज पूर्ण. पहिला देवबाग तिथून इथपर्यंत होतं. हा जेव्हा सुनामी आली ना तेव्हा इथला सगळा भाग वाहून गेला. हा तेव्हा जर तुम्ही आला असता, इथेच राहिला असता, एवढी घनदाट झाड होती, हा ते सगळे वाहून गेले. इथपर्यंत तुम्ही पूर्ण चालत येऊ शकत होता. तिथूनच पळ पाणी होतं. दिसतंय ना त्या बाजूला, हो. तेवढं तिथून पळ पाणी होतं. हे सगळं इथे झाड होतं. भावांनो, सुनामी आली आणि सगळं वाहून गेलं. हा देवबाग पूर्ण कनेक्टेड होता. हा जो पॉईंट आहे देवबागचा, हा पूर्ण कनेक्टेड होता. नंतर सुनामी आल्यामुळे हा पूर्ण डिस्कनेक्ट झाला.
मित्रांनो हा मिनी केरलाचा स्पॉट आहे. पूर्ण नारळांचा रांग आहे एकदम. हा मिनी केरला. सुनामी आयलंड आहे. एक मार्केट आहे हा छोटासा. पाण्याच्या वरती सगळं कोकण स्टाईल हॉटेल. बर 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 मित्रांनो बॅड न्यूज आहे. मित्रांनो प्लॅन कॅन्सल झाला आमचा. आम्ही आज संध्याकाळी नाही जाणार आहे कायाकिंगला, उद्या सकाळी जाणार आहे कायाकिंगला. तर आत्ता आम्ही चाललो आहे देवबाग बीचला. बीचवरती थोडं मस्तपैकी टाईमपास करू आम्ही आणि त्यासाठी परत रूमवरती जाऊ आणि सकाळी लवकर उठून कायाकिंगला निघू आम्ही. काय करण हो प्लॅन फक्त होल्डवर आहे. आम्ही प्लॅन करू फक्त आता होल्डवर आहे. तुम्हाला सकाळी उद्या दिसेल आम्ही कायाकिंग करताना. येस. अरे भाई इथं मस्त येतं मस्त हो. हे आपलं क्रिकेट खेळायला ग्राउंड दाखवू जरा त्यांना छोटंसं. मित्रांनो मस्तपैकी आम्ही इथं लहान मुलांसोबत क्रिकेट सुद्धा खेळला. बघा टर्फ आहे. मस्तपैकी क्रिकेट वगैरे खेळला मस्त. बाहेर बॉल मारलेला हा स्टेडियमच्या बाहेर मी मारला होता इकडे. शोधायला अर्धा तास गेला आमचा. मित्रांनो एक सिक्रेट जागा भेटले. तिथून आम्ही डायरेक्ट बीच वरती जाणार आहे. दाखवतो जागा दाखवतो. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आपण निघालोय परतीच्या प्रवासाला आणि आमचा एक स्पॉट राहिला आहे तो म्हणजे कायाकिंग. तो आम्ही करणार आणि पुण्यासाठी निघणार आहे. बॅग वगैरे पॅक केलं आपण आणि ती कायाकिंग करून आपण थेट पुण्यासाठी निघेल. आज खूप ट्रॉफिक लागेल असं वाटतं मला कामिनीमध्ये. लेट्स सी. तर आम्ही कायाकिंगसाठी निघालो होतो आणि आमच्यामधला एक ग्रुप पॅरा मोटरसाठी निघाला होता. मित्रांनो बोटमधून उतरलो आम्ही आणि हा आहे सुनामी आयलंड. भरती उटीच्या वेळेस हा आयलंड वरती येतो आणि परत पाण्यामध्ये जातो. हे सगळं खेकड्यांचे आहेत. कायाकिंग करू आणि नजारा बघू. मला नाही वाटत मँग्रोव्ज मध्ये भेटेल आम्हाला जायला, पण लेट्स सी व्हॉट्स हॅपन. मरेल तुम्ही एवढं फास्ट का चाललाय, पण तुम्ही स्लो डाऊन करा ना तुमची बोट. असल्यामुळं मँग्रोव्ह थोडे पाण्याच्या बाहेर आहेत, पण आम्ही इथंच फिरतो, इथंच एन्जॉय करतो. मँग्रोव्ह दाखवतो मी तुम्ही. हे बघा मँग्रोव्ह. मित्रांनो हे बघा मँग्रोव्ह.
पूर्ण जंगल आहे मँग्रोव्हचं. पाण्याची पातळी जेव्हा वाढते ना तेव्हा इथून सुद्धा कायकिंग करू शकतो. मित्रांनो हे बघा सगळे खेकडे ते खूप सगळे खेकडे. हे बघा हे बघा बाय बाय कोकण. अशा प्रकारे आमचे सगळे स्पॉट क्लिअर करून आम्ही कोकणला बाय बाय म्हणलं. मित्रांनो आम्ही निघत होतो पण इथं महाप्रसाद चालू होता. आम्हाला लोक आवर्जून सांगत होते की महाप्रसाद घ्या. तर आम्ही गणपतीच्या जवळ आलो आहे. महाप्रसादाची रांग आहे. मित्रांनो गोवा मालवण कोकण सगळी गर्दी इकडेच आली वाटतं. आम्ही आता 1 तास झालो CNGच्या लाईनीत थांबलो. तुमचा नंबर येत नाही आहे. भीती हीच आहे फ्यूल स्टेशनमध्ये गेल्यानंतर तो म्हणायला नाही पाहिजे की CNG संपला. खूप वेळ झाला थांबलो. एकदम बोर झालो आम्ही. काय करू. म्हणजे मालवण आणि पुणे मध्ये एक गोष्ट कॉमन म्हणजे CNG म्हणजे की आम्हाला भेटली नाही कधीच ऑन टाईम. बघू आता भेटते का नाही. बघा मित्रांनो ही लाईन इथून CNG पंपामध्ये. मित्रांनो इथे CNG भरायसाठी थांबलोय पण वीरेंद्रला फक्त ताक पाहिजे. आता ह्यामध्ये आम्ही दही टाकले थोडंसं पाणी टाकून अशीच ताक खाणार आहे. झाली का लस्सी झाली रे. ड्रायव्हर बेजार झाले. टाकलंवर चौथी बाटली आहे ताकाची. स्वतः बनवून ताक पितोय आता. ताक हे वीरेंद्र नितीन आलाय हे घेऊन न्यूज घेऊन आलाय. बघू हा काय हा चला भाई शेवटचे 3. अरे तो मला 10 बोलला होता. काय झालं प्रेशर कमी शेवटचे 3. अरे 1 तास झाला बाबा. प्रेशर कमी झालं. ए सनी काय ए अरे मार नको बाबा जाऊ दे आता. मित्रांनो CNG संपला दिसतो. होणार आहे भाई अजून 30 गाड्या होणार आहे भाई. अरे मारो नहीं ये मजाक हो रहा है. 1 सेकंड यार मजाक हो रहा है. कैसा लगा. काय म्हणतो. डरने लगता है CNG से लगता है. अरे रे 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 रडू नको. जाऊ दे रडू नको. रडू नको. सनीच्या किडनी मध्ये डायरेक्ट अटॅक आला होता. मित्रांनो CNG भरलं आपला. आता आपण थेट पुण्यासाठी चाललोय. लेट्स गो गाईज.